हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल. ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांना आणि ज्या महिला जॉब करतात, ऑफिसमध्ये जातात, त्यांना साडी वेअर करायची असेल तर अगदी दिवसभर साडी वेअर करून राहावं, त्यासाठी कम्फर्ट वाटावं अशा साड्यांची निवड नक्कीच करावी. आणि आपल्याला चांगलं लुक देखील हवं असतं, थोडं स्टायलिश देखील दिसायचं असतं आणि चार चौघात उठून अट्रॅक्टिव्ह दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. मग अशा वेळेस आपण साडींची निवड चुकली की आपलं जे लुक आहे ते संपूर्ण चुकून जातं आणि मग आपल्याला अट्रॅक्टिव्ह लुक मिळत नाही आणि कम्फर्ट देखील वाटत नाही. अनकम्फर्ट वाटतं दिवसभर, मग कामात देखील मन लागत नाही. मग अशा वेळेस ज्या महिला टीचर आहेत, ज्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आहे जिथे साडी नेसावं लागतं, ज्या महिला टीचर आहे त्यांना साडी नेसावं लागत, काही महिला सरकारी नोकरीवरती असेल, मग अशा वेळेस साडी नेसून जायचं असेल तर कशा पद्धतीच्या साड्या तुम्ही वेअर करायला पाहिजे, कॅरी करायला पाहिजे, साड्यांचे ब्लाऊज कसे असावे, साड्या कोणत्या रंगाच्या असाव्यात आणि कोणते पॅटर्न, कोणत्या फॅब्रिकच्या असाव्या, संपूर्ण माहिती या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि अजूनही सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच ट्रेंडिंग फॅशन व्हिडिओ पाहण्याकरिता बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे साडी. साडीमध्ये प्रत्येक स्त्री खूप सुंदर दिसते आणि ज्यावेळेस आपण ऑफिसमध्ये जातो, दिवसभर आपला कामात देखील मन लागावं, आपण अट्रॅक्टिव्ह आणि कम्फर्ट राहावं, त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीच्या फॅब्रिकच्या साड्या निवड करा, ज्यामध्ये कॉटन सिल्क, प्युअर कॉटन आणि खादी कॉटन तुम्ही नक्कीच निवडू शकता. तसेच तुम्ही सिल्कची साडी देखील निवडू शकता. कॉटन सिल्कची साडी ही कॉटन असल्यामुळे आपल्याला कम्फर्ट देते आणि सिल्क असल्यामुळे थोडी चमकदार देखील असते, अट्रॅक्टिव्ह दिसते. प्युअर कॉटन आवडत असेल तर प्युअर कॉटनची साडी तुम्हाला प्रेस करून घालावी लागेल, ती देखील खूप चापून चुपून बसते आणि शरीरासाठी देखील चांगली असते. खादी कॉटन देखील हा प्रकार देखील खूप छान आणि कम्फर्ट वाटतो. त्यानंतर तुम्ही यामध्ये लिननची साडी देखील घेऊ शकता. लिननची साडी देखील खूप सुंदर आहे. लिननचा कपडा देखील आपल्याला सॉफ्ट मटेरियल असतो आणि याचा लाईट वेटेड असतो. तर दिवसभर आपण या फॅब्रिकच्या जर कपडा नेसून राहिलो तर आपलं कम्फर्ट वाटतं, कुठलाही त्रास होत नाही आणि दिसायला देखील या रिच लुक देतात. त्यानंतर याच्यावरचं ब्लाऊज कसं असावं तर ब्लाऊज बघा, तुम्ही स्लीव्ज एकदम सिम्पल शिवायचे आहेत, एल्बो स्लीव्ज शिवायचे आहेत, म्हणजे आपल्या एल्बोपर्यंत येईल अशा स्लीव्ज असाव्यात. तुम्ही गड्यांमध्ये व्ही नेक गळा, गोल गळा, पॅक गळा, ते यामध्ये बोट नेक गळा वापरू शकता, कॉलरचा गळा वापरू शकता. यामुळे तुम्हाला थोडं स्टायलिशही लुक मिळेल आणि तुम्हाला ऑफिशियल प्रोफेशनल लुक मिळेल. त्यानंतर यावरती तुम्हाला हेअरस्टाईल करायची असेल तर सिम्पल पोनीटेल हेअरस्टाईल करा, याने तुमचं लुक खूप छान दिसेल. किंवा तुम्ही एक क्लचर देखील लावू शकता, थोडंसं केस घेऊन क्लचर लावला तरीही तुम्हाला चांगलं लुक मिळेल. यावरचं कलर कसा असायला पाहिजे तर तुम्ही लाईट कलर चूज करा, जे कलर आपल्या डोळ्याला झोमतील नाही. खूप असे डार्क कलर यूज करू नका, तर जास्त करून लाईट वेटेड पीच कलर जे आहेत ते ऑफिससाठी परफेक्ट आहे, ते कलर चूज करा, याने तुम्ही लाईट दिसतात. त्यानंतर ही साड्या फुगणार नाही अशा साड्या अजिबात घेऊ नका. फुगणाऱ्या साड्यांमध्ये तुम्हाला कम्फर्ट वाटत नाही आणि या साड्या दिसायला देखील चांगल्या दिसत नाही. काठपदराच्या साड्या देखील नेसून जाऊ नये, कारण जॉब ऑफिशियलमध्ये प्रोफेशनल दिसावं, त्यासाठी प्रोफेशनलच साड्या वापराव्यात. त्यानंतर सिम्पल साड्या असाव्यात. प्रिंट देखील असेल, प्रिंटेड साडी असेल तर ते प्रिंटेड साडीवरची प्रिंट ही खूप नाजूक असावी. काठपदर देखील नाजूक प्रिंटेडचा असावा. काठ असेल तर अगदी छोटासा काठ असावा. अशा पद्धतीच्या साड्यांची निवड जर तुम्ही केली तर तुम्हाला परफेक्ट प्रोफेशनल लुक मिळेल आणि तुमचे ब्लाऊज देखील तसेच. प्लेन साडी असेल तर यावरती कॉन्ट्रास्ट तुम्ही ब्लाऊज शिवून घेऊ शकता आणि जर तुमची साडी खूप डार्क असेल तर लाईट रंगाचं ब्लाऊज असावं आणि जर साडी लाईट असेल तर ब्लाऊज हे डार्क रंगाचं असावं. तर अशा प्रकारे ब्लाऊज आणि साड्यांची निवड करा, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट प्रोफेशनल लुक मिळेल आणि तुम्ही चार चौकात उठून आणि अट्रॅक्टिव्ह देखील दिसाल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा.